नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना आणि नवीन दिवसाची आपल्या सुरुवात झाली आहे. तर आपण निघालोय कड्यावरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. इथे क्रिकेटच्या मैदानात सामने देखील चालू आहेत आणि हा आपला कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी आपला वाकडांब्याचा रस्ता फायनली येऊन पोहोचला. आपण कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गणपतीच्या पावलाकडे पण आलोय. मंदिरात दर्शन घेतलं आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि तुम्हाला बॅक साईडचं दाखवतो आम्ही वातावरण. हे बघा, सुंदर असं मस्त असं वातावरण आणि त्या आपल्या गणपती बाप्पाचं पाऊल, जे गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल हे आहे. आपल्या गणपती बाप्पाचं पाऊल. गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर आपण निघालोय अंजारल्याच्या पुलावरून आणखी काही देवस्थानांचं दर्शन करण्यासाठी. हा सुंदर असा अंजारल्याचा हा पूल आहे आणि बाजूला आहे समुद्र. खूप सुंदर असे नजारे आहेत आणि आपण येऊन पोचलो दापोलीमध्ये आणि दापोलीतून आपण आलो आहे आता चंद्रनगरला. स्वयंभू देवस्थान चंद्रनगरची घाणेकरीण देवी, तिच्या दर्शनासाठी आलो आहे मित्रांनो. आणि आम्ही दरवर्षी गावी आलो तर आम्ही चंद्रनगरच्या या घाणेकरीण देवीच्या दर्शनासाठी येत असतो. घाणेकरीण देवीचं मंदिर आहे प्रचंड सुंदर असं आणि चहूबाजूला झाडं बघू शकता आणि रस्त्याच्या बाजूलाच या घाणेकरीण देवीचं मंदिर आहे. हा आहे मंदिराचा सुंदर असा कळस. रस्त्याच्या कडेलगत असणारं हे मंदिर प्रचंड सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही कधी आलात तर चंद्रनगरच्या या मंदिराला नक्की भेट द्या आणि मन प्रसन्न करणारं असं मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला शांतता पाहायला मिळेल आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज आणि सुंदर असा हा निसर्ग तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. आणि ही जी पाकाडी आहे ही डायरेक्ट आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जाते. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यात जाण्यासाठी तुम्ही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचं रूपरेखन बघू शकता. एवढं सुंदर आहे ना, मन प्रसन्न करणारं असं आहे. घंटी वाजवली आणि आपण गेलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आई घाणेकरीण देवीचं दर्शन घेण्यासाठी. आई घाणेकरीण देवीबरोबर तुम्हाला इथे पाहायला मिळतील आई मानाई, आई जनाई आणि आई मामाई. या सर्व देवींचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आमच्याबरोबर तुम्ही देखील या देवींचं दर्शन घ्या. सर्व देवींचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही देवीची ओटी देखील भरली. देवीची ओटी भरली आणि इथे आहे आपली घाणेकरीण आई, तिची देखील ओटी भरली. आणि आईचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही संपूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा मारली आणि देवीचं दर्शन घेतलं. कारण आपण वर्षातून एकदाच आपल्या देवीच्या दर्शनासाठी जातो. देवीचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं आणि खूप छान वाटत होतं. देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर घाणेकरीण देवीचं दर्शन करून झाल्यानंतर मी माझ्या माहेरच्या कुलदैवतेच्या दर्शनाला निघाली. ते म्हणजे आमच्या मिसाळ परिवाराच्या कुलदैवताच्या दर्शनाला. ह्या सुंदर अशा घनदाट जंगलातून रस्ता काढत येतं इथे आमच्या कुलदैवतेचं मंदिर. खूप छान वाटतं. याला रहाट असं म्हणतात. सुंदर असं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एवढा थंडावा असतो ना, थोडं देखील गरम होत नाही. आणि इथे आहे कालिका देवी. हे आहे आमचं मिसाळ परिवाराचं कुलदैवत. आम्ही गावी गेल्यावर आमच्या मम्मीच्या कुलदैवताच्या दर्शनाला जातो, म्हणजे माझ्या माहेरी. अशा या सुंदर राटीमध्ये कुलदेवीचं मंदिर आहे. कुलदैवताच्या पाया पडण्यासाठी भक्त भाविक लांबून लांबून येतात. म्हणजे आमच्या मिसाळ परिवार ज्या कुठल्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात तिकडचे सगळं भक्त भाविक एकत्र दरवर्षी सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी कुलदेवीच्या दर्शनासाठी येतात. पाहायला गेलात तर म्हणजे आमचं गाव सातांबा, त्या गावात आमचा मिसाळ परिवार आहे. आडे, पाडले असे बरीच गावं आहेत जिकडनं भक्त मंडळी आपल्या देवीच्या दर्शनाला येतात. आणि इथे आहे आमची कालिका देवी. ही आहे आमची कुलदैवता. तिच्या दर्शनासाठी गेलेलो आणि तिची ओटी देखील भरली. कारण वर्षातून आपण एकदाच आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी जातो आणि कुलदैवताचं दर्शन घेतल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या संपूर्ण मिसाळ परिवाराबरोबर भेट होते. आपली संपूर्ण मिसाळ भावकी या आपला मिसाळ परिवार आपल्याला भेटतो, गप्पा रंगतात आणि तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. सत्यनारायणची पूजा असते, महाप्रसाद असतो, वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि त्या राटीमध्ये एवढं जर थंड वातावरण असतं, वरती प्रचंड ऊन असतं, पण त्या राटीमध्ये थोडं देखील आपल्याला ऊन लागत नाही. आता ते सर्व देवीची कृपा. आणि देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर बघू शकता सर्व भक्त मंडळी कसे निवांत राटीमध्ये खुर्ची टाकून बसलेत.
सर्व भक्त मंडळी या राहटीमध्ये थंडगार हवेचा आनंद घेत आहेत आणि सर्व हा मिसाळ परिवार आहे जो वेगवेगळ्या गावातून सत्यनारायणच्या पूजेच्या दिनी या आपल्या कालिका देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर आमच्या मिसाळ परिवाराचं गाव म्हटलं तर चंद्रनगर, पण आपले वाडवडील पहिल्यापासून ज्या गावात राहतात ते आपलं गाव, पण आपण कुलदैवतेच्या दर्शनासाठी चंद्रनगरला येतो कालिका देवीच्या दर्शनासाठी. ती आपली कुलदैवत आहे. तिथे आल्यानंतर नगरमधील वडीलधाऱ्या माणसांनी प्रत्येक गावातून आलेल्या म्हणजेच आपल्या मिसाळ परिवारातील सदस्यांचं फुल ना फुलाची पाकळी देऊन सत्कार केला. अशीच आपली ही गावातील साधी भोळी माणसं असतात जे आपल्या परिवाराला सर्वांना एकत्र बांधून ठेवतात. दरवर्षी संपूर्ण मिसाळ परिवार सत्यनारायण महापूजेच्या दिनी वेगवेगळ्या गावातून येऊन आपल्या कुलदैवतेचे दर्शन घेतात आणि खूप छान देखील वाटतं. खूप आयोजन देखील खूप सुंदर असतं सत्यनारायणच्या पूजेच्या दिनी. नंतर होता महाप्रसाद. संपूर्ण गावातील मंडळी, या लांबून आलेले भक्त भाविक या सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या लाल मातीमध्ये व भक्त भाविक मांडी घालून मस्त जेवणाचा आस्वाद घेतात आणि जेवणामध्ये होती डाळ भात, कोबीची भाजी, आंब्याची चटणी, पुरणपोळी, सोलकढी, पापड, बरेच पदार्थ होते आणि जेवण देखील एवढं सुंदर होतं. सत्यनारायणच्या महाप्रसादाची चवच काही न्यारी असते. आणि तिथून आम्ही निघालो बाजूलाच असणाऱ्या लाडघर बीचकडे जाण्यासाठी. आणि हा जो रस्ता पाहताय हा जातो लाडघर बीचकडे आणि खूप शांत आणि खूप सुंदर असा लाडघर बीच. आम्ही पहिल्यांदा आलेलो लाडघर बीचला आणि आजूबाजूला तुम्ही वातावरण बघू शकता. खूप छान असं वातावरण होतं आणि हा आहे समोरच तुम्हाला आता दिसेल तो म्हणजे लाडघर बीच. लाडघर बीचला आणि आपल्या समोर आहे अथांग असा लाडघर बीच. एकदम साफ सुथरा आणि क्लीन, थोडाही कचरा नाही आहे या बीचवरती. बघू शकता तुम्ही. थांबा, हा आहे लाडघर बीच. मस्त असा आनंद घेतो आम्ही बीचवर येऊन. बीच, समुद्राच्या लाटा आणि सूर्याची किरण आणि मस्त असा वारा सुटलाय लाडघर बीचला. काय बोलतो आदू, कसं वाटतंय? एक नंबर, मस्त की नाही बीच. आणि इथे माझे मिस्टर आहेत, ते गावातल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळतात. बघू शकता. जर तुम्हाला मनाला शांती हवी असेल आणि थोडासा विसावा हवा असेल तर तुम्ही नक्की जावा लाडघर बीचला. एवढा शांत आणि स्वच्छ बीच आहे. तिथे फक्त तुम्हाला समुद्राच्या लाटांचाच आवाज येतो आणि आजूबाजूचे हे होमस्टे देखील पाहू शकता. सगळीकडे नारळाची झाडं आणि खूप सुंदर असा होमस्टे देखील आहेत आजूबाजूला लाडघर बीचच्या बाजूला. श्री गुरुदेव दत्त. समुद्राच्या अथांग लाटांमधून वाहणारी ही शांतता आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे एक पवित्र ठिकाण ते म्हणजे स्वयंभू दत्त मंदिर. समुद्र सपाटीपासून किंचित उंचावर असलेलं हे मंदिर एका बाजूला अथांग समुद्राची तर दुसऱ्या बाजूला डोंगराची साथ घेऊन उभं आहे. दत्त मंदिराच्या परिसरात थोडं चालत आलो की पुढे आपल्याला दिसते ती म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी ही दीपमाळ. गणपती बाप्पाची मूर्ती असणारी छोटीशी देवळी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि दत्तगुरूंचे हे मुख्य मंदिर. या मुख्य मंदिराचं बांधकाम अगदी कोकणी आणि पारंपरिक शैलीत केलेलं आहे. लाकडी खांब, कौलारू छप्पर आणि हे शांत असं हे अंगण आहे. या गाभाऱ्यात विराजमान आहेत साक्षात दत्तगुरू. दत्तगुरूंचे दर्शन घेतलं आणि मन एकदम प्रसन्न झालं. घंटांचा निनाद, झुळूक वारा आणि एकदम शांत असं हे ठिकाण मन खूप प्रसन्न करणारं होतं. मूर्तीच्या मागे दत्तगुरूंचा भव्य फोटो फ्रेम करून लावलेला आहे. समोरच पवित्र पादुकांचे स्थान आहे. इथे बसून काही क्षण ध्यान केल्याने आतून एक ऊर्जा जाणवते. दरवर्षी लाडघरमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंदिराला लागून असणारा अथांग असा हा समुद्र इथे येणाऱ्यांना शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा सुंदर अनुभवायला मिळतो. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथे बसून केलेली प्रार्थना किंवा ध्यान एक वेगळीच अनुभूती देते. आणि दत्त मंदिराच्या शेजारीच असणारा नक्की या व्हिजिट द्या लाडघरच्या बीचला आणि दत्त मंदिराला. तर कसं वाटतंय नक्की सांगा.
तिथून आपण येऊन पोचलो हर्णईच्या बायपास या मार्गावरती आणि हा हर्णईचा बायपास आहे. इथून सर्व गावं खूप सुंदर दिसतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.